तुमच्या क्लासमध्ये सिव्हिल सर्व्हिस कोचिंग ऍट स्कूल लेवल हा उपक्रम तुम्ही का घेता? आता कसं आहे की फक्त महाराष्ट्रामध्येच एखाद कलेक्टर झाला असं आपण ऐकून माहितीये, पण तेच तुम्ही नॉर्थ इंडियामध्ये बघा किंवा साऊथ इंडियामध्ये बघा, तिकडचे एका घरामध्ये 4-4 सुद्धा आयपीएस ऑफिसर्स असतात, आय एस ऑफिसर्स असतात. आम्हाला लहानपणापासूनच महाराष्ट्रामध्ये कसं असतं की बाबा तू नोकरी केला पाहिजे, नोकरी करायची म्हणजे काय, ऑफिस नाही का, नाही ऑफिसर ऑफिसर व्हायचं नाही, नोकरी वर्कर व्हायचंय तुला, हा असतो. आता आपण महाराष्ट्रात सातारा हा सैनिकासाठी फेमस आहे. येस, खरंच सैनिकासाठी कसं आहे, जवान म्हणून जातात, कोणी ऑफिसर म्हणून गेले पाहिजेत, ऑफिसर म्हणून गेले पाहिजे. हे उद्देश आमचा होता की महाराष्ट्रीयन माणसानं सुद्धा ऑफिसर झालं पाहिजे अगदी बेसिकली. आणि त्यासाठी लहानपणापासूनच मुलांना जर आवड निर्माण केली तर त्यांचं त्या दृष्टीनं बघणं सुरू होतं आणि त्या दृष्टीनं ते पुढे पाऊल वाटचाल करतात. काही केसेस जे आहेत की जे नेव्हलमध्ये गेलेले आहेत, नेव्हलमध्ये ऑफिसर लेवलला गेलेत, काही शासकीय लेखागार शाखेत गेलेले आहेत, ऑफिसर झालेले आहेत.